શું છે મજામાં છે કેમ છે બધાનું છે जे काय असेल छे इंडिया फायनलला पोहोचलेली आहे 2026च्या वर्ल्ड कपच्या आणि इंडिया चौथ्यांदा फायनलला पोहोचलेली आहे ऑल थँक्स टू B3 म्हणजे बापू बुमरा आणि संजू B3 मध्ये येस अच्छा. ब्रो कसा काय कारण संजू भडकलेला होता भडकलेला संजू is म्हणजे ते B3. तू आपण लहानपणी करायचं Yeah, की yeah, yeah. A फॉर ऍपल B फॉर बडा ऍपल C फॉर छोटका ऍपल D फॉर दोही ऍपल चांगला इंट्रो आहे. येस सो B फॉर भडकलेला संजू B फॉर जेकब बेथल पण येतो B फॉर बटलर पण येतो बी फॉर जेकब बेथल येतो बी फॉर बटलर बी फॉर भाई पांड्या बी फॉर बाप संजू आहे बी फॉर वाय संजू ते पण एक येतं सो नाही हसत आहे कोणी ठीक आहे ऑडियन्स असेल असो तुझ्यावर हसतायत ते तुझ्या प्रयत्नांवर हसतायत. ऑल इम्पॉर्टंट मॅच इंडियाने ह्या मॅच मध्ये खूप रेकॉर्ड सेट केलेले आहेत. ही मॅच खूप गोष्टींसाठी प्रसिद्ध झालेली आहे. ह्या मॅच मध्ये सगळ्यात जास्ती वर्ल्ड कप मधले सिक्सेस बाउंड्रीज पडलेले आहेत 73 बाउंड्रीज आहेत ज्यात 34 सिक्स आणि 39 फोर्स आहेत. एवढा अभ्यास कधी केलास तू? खूप भाई त्यानंतर 499 रन्स ऍग्रिगेट ह्या मॅच मध्ये बनलेले. दिस इज मोस्ट इन दी वर्ल्ड कप. हा अच्छा वर्ल्ड कप मध्ये सगळ्यात जास्ती आहे असं तर खूप आहे अशा 2-3 मॅच नेक्स्ट आहेत पण सो ही मॅच खूप आज तू एवढा अभ्यास कधी केलास आल्यापासून इथे टाइमपासच करत होतास. आत काही गोष्टी आतमध्ये रुजलेल्या आहेत काही गोष्टी मला अभ्यासाची गरज लागत. तर आजची मॅच खूप बहुत मायनो में इम्पॉर्टंट आहे आजची मॅच. तर पहिले सुरुवात तू गुजराती पासून केलीस मग तू मराठीवर आला आता तू हिंदीवर आलाय. हा देश आहे तो हम किस और जा रहे थे इंडियाची चौथी फायनल आहे बाय द वे 2007 2014 अंडर थालास कॅप्टन्सी 24 आणि 26 अशा 4 फायनल्स आपण पोहोचलेलो. येस आणि त्यातल्या 2 सेमीफायनल आपण इंग्लंड बरोबर खेळलो. 3 ही तिसरी आहे तिसरी सेमीफायनल त्यात आपण एक हरलो 2 जिंकलो. येस हा आणि मॅच बद्दल बोलायला जायचं इंग्लंडने टॉस जिंकला सुरुवातीला आणि आपल्याला बॅटिंग करायला कारण की वानखेडेवर तुला टॉस जिंकणं खूप महत्वाचं असतं आणि तुझा डिसिजन तुझ्या हातात लागतो वानखेडेवर खेळताना कारण आपल्या आयुष्यात पण लागतो. खरं जाऊ देता कारण की ग्राउंड एकतर एवढं लहान आहे की कोणतंही टार्गेट तिथे लहानच असतं. आज मला असं वाटलं की माझ्या बिल्डिंगच्या टाकीवर खेळतोय आम्ही. टाकी कशी प्लास्टिकचा बॉल ज्यावरती आपण कशी बॅट लाव बॉल सिक्स त्या प्रकारे संजूने जवळपास एक 8-10 फुटाच्या हाईट एवढा 6 मारला असेल. एक जोफ्रा आर्चरला मारला आहे पण जोफ्रा आर्चर की सॅम करनला मारलेला आहे. तू कुठला तो मिस टाइम झाला तो म्हणतो नाही प्रॉपर चांगला गेलेला. त्याने 2-3 जे ड्राईव्हचे 6 मारले त्याने एकतर ह्याला मारला डॉसनला एक जो त्याने 6 मारलाय. सो माझ्या मते संजू सॅमसन ही डिझर्व्स ऑल द ग्लोरी ही इज गेटिंग. येस आणि जे आपण थोडं ते ना मला रोहित शर्माच्या आर्क सारखं वाटतं. रोहित शर्माला जरा कमी वेळ लागला यापेक्षा. संजूचं करिअर गेलं. संजूचं ऑलमोस्ट आता बघ ना 10 वर्ष लागली. 2014चा डेब्यू आहे त्याचा इंडियाचा. आणि 14 जेव्हापासून मोदीजी आले तेव्हापासून संजू खेळलाच नाहीये. मोदीजी पण तेव्हा जेव्हा मोदीजी आणि संजू एकत्र असतानाच तो खेळायला लागलाय नाही का. हा तो आला होता मनमोहन सिंगांच्या काळात. नाही 14 मध्ये झालं. मोदी 12 मध्ये ऍक्च्युली IPL मध्ये आला होता. IPL मध्ये आला रे पण तो इंटरनॅशनल 15 तेच म्हणते मोदीजी आणि संजू एकत्रच आले. कुठे घेऊन चाललो B3 याला प्रॉब्लेम. पण मी बोलत काय होतं ते विसरलो या सगळ्यात. संजूचा जो रिडम्पशन आर्क आहे तो थोडा रोहित शर्माच्या आर्क सारखाच आहे. फक्त रोहित शर्माचा जरा अर्ली आला अजून. संजूचा तो एवढ्या 10 वर्षांनी येतोय आणि ऑब्व्हियसली ते ड्यू होतं क्रेडिट कारण की सगळ्यांनाच माहिती की भाई किती टॅलेंटेड प्लेअर आहे तो. आणि थोडं रोहित शर्मा जसा इमोशनली कनेक्टेड आहे सगळ्यांबरोबर. संजू पण बऱ्यापैकी तसाच कनेक्टेड आहे तिथल्या लोकांबरोबर. आणि संजूचं जे फॅन फॉलोइंग आहे तू बघशील तर विराट आणि रोहितचं इतक्या वर्षानंतर आहे. संजूचा बिफोर ही इज लाईक प्लेड त्याने आतापर्यंत 100 मॅच इंग्लिश नको बोलूस. बिफोर ही हॅज प्लेड 100 मॅचेस. गुजराती हिंदी मराठी आता इंग्रजी अंतर काय बंगाली वगैरे येणार आहेस तू की बोलछे. तर संजू तू बघशील तर विराट रोहित धोनी यांची काहीतरी लेगसी आहे. इंटरनॅशनल लेगसी आहे. संजूची तशी लेगसी नाहीये. संजूला प्युअर प्रेम आहे माझ्या लोकांचं. केरळ मधल्या लोकांचं म्हण. ऍक्च्युली आज मी मगाशी एक फॅन फॉलोइंग एक मीम बघितलं मी मगाशी
की संजू तेव्हापासूनच फॉर्म मध्ये आला जेव्हा केरळाचं नाव केरळम झालंय. अच्छा, हो का? असं पण झालंय का काही? हा, केरळम हे नाही झालंय. माहिती, हे नाही माहिती. ऑफिशियली इट्स केरळम. 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 तर संजुमम. अच्छा. तर सॅमसनम. तर बाय द वे ह्याच्याबद्दल इयन बिशप बोलला होता मागच्या मॅचमध्ये, तेव्हा त्याने स्ट्रेट ड्राईव्ह मारला होता. त्याने कमेंट्रीमध्ये म्हटलं होतं सॅमसन बाय द नेम आणि सॅमसन बाय द वॉट, बाय द जॉब, बाय द वर्क. म्हणजे सॅमसन हा एक बेसिकली वॉरियर आहे. म्हणजे पर्शियन ह्याच्या लिटरेचरमध्ये कधी अभ्यास केलास एवढा? इयन बिशप नाही केला, इयन बिशप नाही केला. त्याच्यात ती रील आली, ती रील बघितली की इयन बिशप काय लेवलची कमेंट्री करतो आणि आकाश चोप्रा काय लेवलची कमेंट्री करतो. पण आज एक आकाश चोप्रा की कोणीतरी हिंदी कॉमेंट्री मध्ये एक रेफरन्स सांगितला जेव्हा फिल सॉल्टची कॅच अक्षर पटेलने घेतली तेव्हा. पण हा माहिती आहे ना, मागे पण एकदा इंडियाच्या सिरीज मध्ये पण मारला फिल सॉल्ट. हा, अच्छा, हा, मग तो लिहून ठेवलेला असेल त्यांचा ते सिद्धू सारखं आहे. अंग्रेज सिद्धूने खाली काही शेअर ते तो वाचून दाखवतो. अंग्रेज सॉल्ट और बापू ये बहुत पहले का रिश्ता है. आवडला मला ऍक्च्युली, चांगला होता. पण अजून एक चांगला होता तो मॅच जेव्हा एका पॉइंटला खूप अशी काय म्हणतो ना पीकला पोहोचली होती, जेव्हा ते लोक भारी खेळत होते तेव्हा अख्खा क्राऊड सायलेंट झालं होतं. तेव्हा एक होतं की असं वाटतं आपण मैदान आपण लायब्ररीमध्ये बसलो. सो ही पण एक इंडियाची बॉलिंग चालू होते तेव्हा बऱ्यापैकी सायलेन्स होता ग्राउंड मध्ये. हा, कारण एका पॉइंट मध्ये ते होतं गोटे मुंह में आ गए थे एक पॉइंट. तर सॅमसन बद्दल आपण म्हणत होतो की सॅमसन कडे जी शिअर टायमिंग होती, म्हणजे आपण रोहित शर्माच्या बॅलन्स बद्दल म्हण किंवा इन जनरल त्याच्या लेट खेळण्याबद्दल म्हणायचं, आज सॅमसनने 2-3 शॉट जे त्याने तिकडे मारलेत पॉईंटच्या कडे ढकललेत फक्त. म्हणजे त्याने सॅम करना 2 असे मारले, त्यातून एक जोफ्रा आर्चरला मारला. प्युअर टॅलेंट, प्युअर काय म्हणतात. ऑब्व्हियसली याची मेहनत आहेच की रोहित शर्मा जसं म्हणतं की फक्त टॅलेंट असून काही फायदा नाही, आणि टॅलेंट हा त्याचा काय म्हणतात सगळ्यात जास्त काय म्हणतात राग येणारा शब्द त्याला की त्या चुकीचा वापरलेला शब्द ते आहेच. पण आता काय करूया, फुल शॉट मारलाय त्याने. आर्चरला पहिला मारला ठीक आहे, त्याने आर्चरला का त्या ह्याला मारला मधल्या बॉलरला, कोणतं ओव्हरटनला. म्हणजे त्याने ज्या कंट्रोलने बॉल तो पुल केला होता, इट वॉज मॅजिकल माहिती. आणि तो डॉसनला जो आपण मारला म्हणतोय तोच, आणि बाकी पण त्याने आदिल रशीदला जे ड्राईव्ह मारले. सो मला वाटलं की त्याची इडन गार्डनची त्याने कंटिन्यू केली आहे. पुन्हा तेच आहे जे आपल्याला रोहित शर्मा बद्दल वाटलं होतं. त्याच्याबद्दल कदाचित वनडेत नाही वाटलं आपल्याला एवढं की यार खूप लेट त्याला समजलं की त्याचं हे काय, त्याचं युएसपी काय. तसं सॅमसनचं झालंय असं मला वाटतं की आपल्याला खूप लेट, खूपच लेट झालं. खूपच लेट. आता त्याचं पोट रोहित शर्माचं होतं तेवढं झालंय ऑलमोस्ट. नाही सॅमसंग बद्दल लोकांना खूप प्युअर प्रेम, लोकांचं खूप असं प्युअर प्रेम आहे त्याच्यावर. थोडा टू द रूट्स असलेला माणूस वाटतो एकदम. त्याला कधी तू कुठेही हे नाही बघणार तू कधी अग्रेसिव्ह झालेला किंवा काही असं जुन्या काळातला क्रिकेटर, ट्रेडिशनल क्रिकेटर वाटतो. म्हणजे तू विराट, रोहित किंवा KL राहुल पण फॉर दॅट मॅटर, ते ज्या काय म्हणतो धाटणीचे प्लेयर्स आहेत तशा प्रकारचा तो वाटतो माझ्यामध्ये. इज नॉट लाईक हार्दिक पांड्या. येस, पण मॅच जिंकवली भाई आज पांड्याने. हार्दिक पांड्या बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग सगळ्यातूनच. आणि अभिषेक शर्मा बद्दल काय वाटतं तुला आज, जशी तर आपली बॅटिंग सोडा यार, त्याला सोडा जरा, त्याच्यावरचा थोडा लाईमलाईट कमी करा, त्याचा कॉन्फिडन्स थोडा. त्याला अख्खा वर्ल्ड कप गेला असं वाटत नाही तुला ऍक्च्युली? पण बघ ना, इंडियाचे जे 2 की फॅक्टर्स होते ह्या वर्ल्ड कप मध्ये यायच्या आधी, की एकतर वरुण चक्रवर्ती आणि अभिषेक शर्मा दोन्ही या वर्ल्ड कपला फ्लॉप गेले. त्याबद्दल काय वाटतं तुला? वरुण चक्रवर्ती मला वाटतं सुपर 8ला जेव्हा त्याला आफ्रिकेने पहिल्यांदा उचललं ना, तिकडून जरा तो जरा माहिती हे झालं की कदाचित त्याला थोडं रीड करतात किंवा त्याची स्वतःची पण लाईन जरा बिघडली असं मला वाटतं. आज मी त्याला बघत होतो एकतर तो खूप ओव्हरपिच करत होता, जे त्याला बेथलने रिव्हर्स स्वीप वगैरे मारला, एक त्याला त्याने खाली उघडून मारला. सो त्याची जी एक मधली लेंथ जी असायची गुडलेनच्या थोडीशी पुढची, ती त्याने टाकलीच नाही. त्याने जेव्हा टाकली तेव्हा ती बाहेर टाकली. सो मला वाटतं की वरुण चक्रवर्तीचा इन जनरल तो जरा त्याची लाईनच जरा भरकटली असं मला वाटतं. अभिषेक शर्मा मला वाटतंय की ना तो इंडियामधनं खेळतो ना तो इंग्लंडमधनं खेळत होता, तो मोहम्मद आमिरच्या टीम मधनं खेळत होता. हे हा आल्यापासून 3-4 वेळा कारण त्याला आमिर म्हटला होता की तो स्लॉगर आहे. अख्खा देश म्हणतो की आमिरला अक्कल नाही, आमिरला कळत नाही, पण एकटा अभिषेक शर्मा आमिरला खरं प्रूव्ह करतो. म्हणजे तो ज्या प्रकारे त्याने आज पण स्लॉग केलाय बॉल, त्याने म्हणजे फुलटॉसच्या पद्धतीने खेळला. एक्झॅक्टली. हा, तो स्पिनरला मारायचा शॉट नव्हता, आरामात थांबून घे. पण त्याचा झालं की ये कोण मेरे को बताने वाला. सो मग त्याने पुढच्याच बॉलला त्याला काढलं विलजॅक. आणि थोडा माझा तो कॉन्फिडन्सचा मुद्दा वाटतो आता, ज्या प्रकारे तो आउट होतोय. आय गेस त्याचा कॉन्फिडन्स लो झालाय असं मला बाहेरून बघून वाटतं. किंवा माहित नाही कोणीतरी क्रियाक्रम केलेला असेल त्याच्यावरती. हो, बाहेर बसून जो स्क्वॉड मध्ये नाहीये असं म्हणायचंय का? अरे अरे अरे, की गिल कर रे यार.
तर पंजाबी ओहो आता पंजाबी पण आलं. आता मी काश्मीर पण बोलू शकतो मध्येच. जाऊ दे नको तर तिथे त्यानंतर काश्मीरला आपला- नको जाऊ. त्यानंतर आपला आला ईशान. ते सध्या इराणला सपोर्ट करतात. So, ते सध्या इराणसाठी प्रोटेस्ट करतात. अरे हा ते इराण मधले लोक रडत नाहीत तेवढे आपल्यातले रडतात. खरंय. जाऊ दे भरकटतोय. हा खरं त्याचं नाव खमुनी खमिनी खमिनी असं खमिनी काहीतरी. खमिनी गेले. हा आपण ईशान किशन बद्दल बोलत होतो. हा, तर ईशान जसा अभिषेक शर्मा गेला, विल जॅक्स आणि विल जॅक्सचा ऍक्च्युअली तू बघशील तर मला वाटतं की हा वर्ल्ड कपचा जर कोणी मॅन ऑफ द सिरीज आहे तर मला ते विल जॅक्स आहे. कारण त्याने बॉलिंग पण चांगली केली, त्याने बॅटिंग पण चांगली केलेली आहे, त्याची फिल्डिंग तर चांगली आहेच. सो ओव्हरऑल त्याने तर 4 मॅन ऑफ द मॅच त्याला मिळाले त्या वर्ल्ड कपला. सो ह्या वर्ल्ड कपचा मॅन ऑफ द टुर्नामेंट माझ्या मते विल जॅक्स आहे. आणि आज पण फायनल त्याने ज्या बाकी प्रकारे आहे बॉलिंग थोडं फायनल म्हणजे अगदीच सॅमसनने 200 बिंचे मारलं तर मग सॅमसन घेऊन जाईल किंवा अगदीच हार्दिक आज पांड्या सेंचुरी झाली पाहिजे होती यार सॅमसनची. त्याची दोन्ही मॅचला होत होती. हा आज तर पण पांड्या ठीक पण आहे. नव्हता. आज का नाही झालं? असं पण पांड्याने एक हाफ सेंचुरी हुकवली मित्रा. शिवम आज पण त्याने दुबेची हुकवली. शिवम दुबेला रन आउट करवला. तरी परवा तिलक वर्माची हे त्याच्याबरोबर त्या मॅचला तिलक वर्माची हुकवली होती. हा बरोबर हा बरोबर. सो पांड्या एकटा तो गंभीरला फॉलो करतो. ही त्याला ती ग्लोरी नको लोकांची. बस तुम्ही एवढेच खेळा बस भाई एवढंच 45 खेळायचं. हा. 49 तिथेच राहतो. हा तिथेच राहा. तर आणि ईशान किशन थोडा मध्ये आउट ऑफ टच गेलेला, आउट ऑफ फॉर्म नाही म्हणणार. 1-2 मॅचेस मध्ये हा 1-2 मॅचेस मध्ये थोडा टच मध्ये नव्हता तो, पण आज त्याने कारण त्याचा ऑर्डर शफल केला होता. पण हा. आज पण तो वन डाऊन आला ना. हा पण आता त्याला युज टू व्हायला 2 मॅच गेल्या त्या ऑर्डर मध्ये असं मला वाटतं. आणि आज त्याने ज्या पद्धतीने बॅटिंग केली आहे म्हणजे त्याने माझ्या मते एक डॉसनला मारला आणि एक कोणातरी मारला स्पिनरला, विल जॅक्सला मारला. सो ते जे त्याने कव्हर मध्ये 4 टाकला रे. काय पेसने बॉल रॉकेट एकदम कडक. आणि ईशान किशन आता मला वाटतं की तो भरोशाचा बॅट्समॅन होत चाललाय. हा मुंबईने ज्यासाठी त्याला 15 करोड दिले होते ते तो इंडियासाठी जस्टिफाय करतो. म्हणजे तो जेन्युअनली खूप डिपेंडेबल इनिंग खेळून गेला. आणि सॅमसन ज्या पॉइंटला एकतर सॅमसन तू बघशील तर प्रत्येक नवीन बॉलरच्या पहिल्या बॉलला अटॅक करत होता. आणि त्यात ईशान किशन त्याला व्यवस्थित सपोर्ट देत होता विदाऊट काय म्हणतो ना प्लेइंग टू मेनी डॉट बॉल्स. सो या सो मला वाटतं की ईशान किशनची इनिंग खूप क्रुशल होती. आणि ईशान किशन गेल्यावर जो एक मास्टर स्ट्रोक इंडियाने खेळलेला आहे जस्ट टू नेगोशिएट आदिल रशीद. राईट शिवम दुबेला पाठवलं. ती बॅटिंग लाईनअप शफल करणं ते त्या क्षणी त्या मॅच आणि मी जस्ट आपल्या ग्रुपवर टाकलं होतं की दुबेला पाठवलं हवं आणि दुबे आला. अच्छा तू गंभीर गौतम मला वाटतं मी कोच चांगला होऊ शकतो वाटत नाही का? अरे थोडी तरी लाज बाळगावी. ते तू रात्री 1 वाजता बसून क्रिकेट बद्दल बडबड करतोस फक्त वेगवेगळ्या भाषांमध्ये. पण मला अंदाज आहे सी मी ते माइंड रीड करतो कॅप्टन आणि कोच असं मला वाटतं. आय हॅव दॅट सेन्स, आय हॅव दॅट गट फिलिंग. ठीक आहे. सो दुबे आला आणि दुबेने ज्या कामासाठी त्याला पाठवलं होतं त्याने आदिल रशीदला चांगलं निगोशिएट केलं. आणि तो त्याला ज्या पद्धतीने लॉफ्ट करत होता बॉल आणि त्याने तो इतका गगनचुंबी शॉट तो मारत होता काल. हो गगनचुंबी काल ऍक्च्युअली 12 वाजता काल. सो दॅट वॉज व्हेरी क्रेडिबल. पण दुबे बघ ना, दुबे कधीही अंडर रेटेडच राहतो असं मला वाटतं. नाही त्याला जे क्रेडिट ड्यू आहे ते मिळत नाही अजून. जसं की हार्दिक पांड्याला मिळतं दरवेळी, जसं की ईशान किशनला आत्ता मिळतंय. पण दुबे हे T20 मध्ये कन्सिस्टंटली करत आलाय. आणि असं दुबे सायलेंट वॉरियर वाटतो तुम्हाला नेहमी. इव्हन तू 24च्या वर्ल्ड कपला बघशील ज्या पॉइंटला कोहली फसला होता तेव्हा तर अक्षर पटेलनेच ती बऱ्याच इनिंग काढली. पण नंतर दुबेने पण चांगला सपोर्ट दिला होता. एक्झॅक्टली. याच्या आधीची मॅच जर बघशील तर दुबेचे 2-4 नसते आले तर ती मॅच खूप क्रुशल आली असती आपल्या. आता माझ्या बाबांनी सांगितलं की शिव्या नको देऊ त्यामुळे बाबांचं खूपच ऐकतो. तर हा दुबे मला वाटतंय की अनसंग हिरो सारखा दुबे अनसंग हिरो राहिला आपल्या आणि गंभीर. ऑब्व्हियसली रिंकू सिंग पण माझ्या मध्ये पिचवरचे ते 11 प्लेअर सोडले किंवा त्यांच्याहून जास्तच कोणी एक्साइटेड असतो विकेट पडल्यावर वगैरे तो रिंकू असतो. तो जो खुश होऊन येतो. इट्स अ ट्रीट टू वॉच माझ्या मध्ये. खरं. शिवम दुबे बद्दल थोडं बोलूया. तर तेच आहे की त्याला थोडं अजून 2-3 मिस टाइम पण करत होते पण 6 जात होते. हा पहिलाच बॉल तो जो खेळला त्याला आदिल रशीद दिसला त्याचे डोळे चमकले असे, भाई इसको मैं पेलूंगा. आदिल रशीदने एक पहिला फ्लायटेड टाकला पण त्याची लेंथ थोडी पाठी होती, बॅट खाली नव्हती. सो दुबेने तरी त्याला चार्ज केला, म्हणजे बाउंड्री नाही गेली. पण त्याचं इंटेन्शन क्लिअर असतं स्पिनर असेल की मी उचलून नंतर मला हे पण वाटलं की जेव्हा सॅमसंग बरोबर तो खेळत होता राईट, सॅमसंग आणि शिवम दुबे मध्ये काहीतरी एक कॉन्ट्रॅक्ट झाला मधल्यामध्ये की तू फास्ट बॉलरला फेस कर आणि मग स्पिनर आल्यावर मी येईन खेळायला, असं दुबे येईल खेळायला, असं काहीतरी झालं असेल असं मला वाटतं. बॉडी लाईनच्या बॉलिंगला स्ट्रगल करत होता. बघितलं त्याला तर 2-3 त्याला क्रॅम्प केलं आर्चरने वगैरे त्याला.
आणि तो प्रॉपर त्यात क्रॅम्प होता, पण त्यांची ते प्लॅनिंग होतं असं मला वाटतं, जे तू म्हणतोस ते. कारण की स्ट्राईक पण त्या प्रकारे ते लोक रोटेट करत होते मधल्या वेळेत. So I guess आणि it's एका a पण good दुबईचं planning. असं झालं, मला वाटलं की दुबई का पण नंतर अख्खी इनिंग खेळायला गेला. जे बघशील तर उगाच दुबई ऑनस्लॉटच्या नादात विकेट टाकून नाही गेला, तो नंतर मध्ये सिंगल पण काढत होता बऱ्यापैकी. विकेट तर वेगळ्या माणसाने काढली त्याची. पण ठीक आहे, ते तेव्हा ती चूक होती, जस्ट एक मला मिसअंडरस्टँडिंग होतं. आणि आय गेस नंतर दुबईची विकेट पडल्यावर सूर्य आला का? कोणाची नाही, विकेट पडली? दुबईची सॅमसंगची विकेट पडली, मग सूर्य आला. तिथे सूर्याच्या जागी आय गेस हार्दिक पांड्याने यायला हवं होतं. तर मग अजून जरा प्रेशर वाढलं असतं इग्नोरचं, कारण की सूर्या ज्या टच मध्ये आहे, मला फार कमी अपेक्षा होत्या की तो चांगली इनिंग खेळून जाईल. आणि तेच झालं शेवटी, की त्याने एक 4 टाकला, एक 6 टाकला त्याने स्वीपला, आणि नंतर मग पुन्हा पुढच्याच बॉलला परत स्वीप मारायला गेला, जेव्हा की तो स्वीपचा बॉल नव्हता, तो पुढे येऊन तो स्वतःला ब्लॉक करून घेतला आणि मग तो स्टंपिंग निघून गेला होता बॉल तो. हा, सो तिथे हार्दिक पांड्या असला असता तर अजून चांगला निगोशिएट करू शकला असता. कारण मला कळत नाही स्वीपवर एवढं का अवलंबून राहायचंय. तो बॉल तुझा आउटसाइड ऑफ स्टंपला स्वीप मारतात, पण प्रत्येक बॉलला तुला काय स्वीप ट्राय करायचे असं माझं होतं. पण त्याचा तो काय म्हणतो ना, त्याचा तो शॉट आहे मला वाटतं, जसं की विराटचा ड्राईव्ह आहे, रोहितचा नाही, थोडं ते काय म्हणतात प्री डिसाइडेड वाटतं मला. आणि मग बॉलच्या मेरिटवर नाही जात ते, मग तुझ्या विकेट पडण्याचे चान्सेस वाढते, आणि तेच झालं आज. पण मला इन जनरल आणि तेच आहे सूर्याचं आणि मेन नॉकआउट मॅचेसचं रिलेशन जास्त चांगलं नाही. एखाद दुसरी मॅच तो हार्डली खेळला असेल जी महत्वाची आहे, किंवा मला त्याची लास्ट वर्ल्ड कपची सेमीफायनल लक्षात आहे, ज्यात त्याने रोहित सोबत पार्टनरशिप त्याने ज्यात रोहित सोबत पार्टनरशिप टाकली होती. म्हणजे रोहितने समोरनं काहीतरी 50-60 मारले होते, त्याने पण काहीतरी 48-45 काहीतरी केले होते. ती त्याची खूप क्रुशल होती, कारण प्रॉपर टर्निंग ट्रॅक होता पोर्ट ऑफ स्पेनचा, त्यावर तो खूप चांगला खेळला होता 24च्या वर्ल्ड कपला. नाही का ते रोहित शर्मा म्हटलं होतं की इसको दू क्या, आणि मग दिला त्या मॅच सामने डाला दे दूंगा ते वाला. ते मग हा, सो सूर्याचा फॉर्म थोडा कन्सर्निंग वाटतोय मला फायनल मध्ये जाताना आता, की भाई जर नाही आला तर मग हार्दिक पांड्याने वर यावं, कारण हार्दिक पांड्याचा कॉन्फिडन्सचाच पैसा आहे सगळं. आणि जे काही त्याचं आज किती मारले त्याने हार्दिक पांड्याने 27 मारले, दुबईने 43 मारले. आणि एक क्रुशल नॉक होता खाली, तिलक वर्माचा नॉक होता, त्याने जोफ्रा आर्चरला एका ओव्हरला 3 6च्या पद्धतीने 7 बॉल 21 येस ज्यासाठी जरा क्रिटिसाइज करत होते की भाई टुकू खेळतोय इनिंग बिल्ड करण्याच्या नादात त्याचा. पण तिलक वर्मा पेसर्सना चांगला खेळतो, तू बघशील. कारण तो टेक्निकली साऊंड आहे. शिवम दुबे इज नॉट अ टेक्निकली साऊंड बॅट्समन, राईट. सो त्यामुळे मग ते तिलक वर्मावर कसं सांगू, जरी क्रुशियल मुवमेंटला तिलक वर्मावर तू मॅच टाकलीस तरी तो घेऊन जाऊ शकतो. शिवम दुबेच्या बाबतीत आत्ता बोलू शकतो आपण की तो चल जिंकून येईल मॅच. सो त्यांचेच एक क्विक फायर्स होते खाली हार्दिक आणि तिलक वर्माचे, त्यामुळे इंडियाने 253 केले, जो माझ्या मते खूप स्कोर होता. आणि मी जेव्हा मॅच बघत होतो तेव्हा मी स्टुडिओला होतो, तर मी आय गेस काय करून आमचा सिनियर एक त्याला मी बोललो भाई आजच्या मॅचला काही करून 250 किंवा 300 पाहिजे, नाही तर मग आपण हरतो ही मॅच. आणि तेच झालं. 250 पण जिंकलो आपण. हा एक्झॅक्टली, 250 झाले म्हणून जिंकलो, 250 नसते झाले तर आपण हरलोच असतो ही मॅच. रेट किती 253 केले, 6 की 7 रनने जिंकलो आपण ही मॅच, राईट. शेवटच्या ओव्हरला शिवम दुबेला 2-3 6 मारले, दिले का पण दिलेत. पण इंडियाची बॉलिंग बघशील तर इंग्लंडपेक्षा इंडियाने खूप चांगली स्टार्ट केली होती बॉलिंग मध्ये. हर्षदीपला रन्स पडले, पण त्याने बॉलिंग चांगली टाकली होती. त्याचे बॉल बऱ्यापैकी थोडे 2-3 त्याने अनप्लेबल टाकले, 2-3 त्याने एज लागून 4 गेले. आणि हार्दिक पांड्याला पहिल्याच बॉलला विकेट मिळाला, पहिल्या का दुसऱ्या बॉलला विकेट मिळाला हार्दिक पांड्याला, फिल सॉल्टचा. त्याने बॉल हवेत वर उभा केला होता. सो मला वाटतं की इंडियाने स्टार्ट खूप चांगला केला होता बॉलिंग मध्ये स्पेशली. आणि बुमराच्या पहिल्याच बॉलला त्याला विकेट मिळाला हरिब्रुकचा, आणि तिची कॅच घेतली होती बापूंनी. उलटा झाला. मला ट्रॅव्हिस हेड आठवला. कोणता? मला कपिल देव आठवलेला. ह्याला वाईट गोष्टीच आठवतात नाही, मला कपिल देव आठवलं त्यावेळी. रिचर्डची कॅच मागे धावताना दिसला मला. भूतकाळात राहणं बंद कर मित्र. कपिल देव काय काल जन्माला कपिल देव आला होता असं. हा नाही, पण कडक कॅच घेतलं आणि प्रॉपर त्याने टायमिंग वरती जम्प केली, बॉल सुटला नाही पडल्यावरती वगैरे. सो येस, माझ्या आता बाहेरच्या टीव्हीवरती हा बोलला होता, सकलील मुश्ताक बोलला होता पाकिस्तानमध्ये, की तुम्ही लोक शादाब खानला क्रिटिसाइज करता, पण अक्षर पटेल आणि सँटनर तरी काय करतायत, तर अक्षर पटेल हे करतोय. तो जेव्हा बॉलिंग करत नाही तेव्हा त्याची फिल्डिंग खूप वर्क करते, त्याची बॅटिंग त्याला ह्या वर्ल्ड कपला देत नाहीत बॅटिंग, पण त्याची बॅटिंग पण खूप हँडी आहे. सो अक्षर पटेलचं ची युटिलिटी का अक्षर पटेलचं कॉन्ट्रीब्युशन या टीम मध्ये काय म्हणतो ना, असं बॅटिंग. राईट. आणि इव्हन कोणाच मला नाही वाटत की एक अभिषेक शर्मा आणि आता सूर्याचं सोडल्यास की
नंबर्स मध्ये आखण्यासारखं नाही. आणि वरुण चक्रवर्ती या 3 प्लेयर्स सोडल्यास मला नाही वाटत की 4-5 करा. नाही, पण हे तिघच थोडे वीक लिंक वाटतात आता. तू जर पूर्ण स्क्वॉड मध्ये बघितलं, नाही तर मग बाकीचे काय प्लेयर्स कुठे ना कुठेतरी चिपिन करतात स्वतःच्या साईडने. या तिघांचाच काहीतरी प्रॉब्लेम चालू आहे वर्ल्ड कपला. फायनलला का अभिषेक शर्मा खेळ की नाही शर्मा? खेळवतील, पण तो खेळ चांगला खेळ की नाही असं म्हणणं. मला वाटतं फायनलला सूर्याचा एक चांगला नॉक येईल असं मला वाटतं. आय एम बेटिंग ऑन सूर्या. हा, तर आपण आपल्या बॉलिंग वरती येऊ. तर बुमरा ऑब्व्हियसली आपल्या बॉलिंगवर नको येऊस. बुमरा ऑब्व्हियसली मॅजिक हँड त्याने ब्रुकला काढलं लवकर. बुमरा काय आहे त्याने आज पुन्हा प्रूव्ह केलं भाई. शेवटच्या पुन्हा प्रूव्ह केलं. पुन्हा प्रूव्ह केलं ते. त्याने आय गेस 5th लास्ट की 4th लास्ट ओव्हर घेतली जेव्हा 24 बॉल 43 असं काहीतरी हवे होते. 6 रन दिलेत त्या माणसाने फक्त त्या ओव्हरला. एवढ्या क्रुशल वेळेला जेव्हा की बेथेल समोरून फोडतोय तुम्हाला, सॅम करन पण थोडा इथे तिथे काय काय ढकलतोय शॉट, तेव्हा त्याने येऊन 6 रन दिले. आणि त्यानंतर मग जे काही झालं ते झालं. हो, सो ते बुमरा त्या लेवलला काय. आणि बुमराचे फुलटॉस बॉल पण ते लोक मारत नव्हते. फक्त एक फुलटॉस पडला, तो 4 गेला, ग्लान्स केला त्याने लेग साईडला. त्याच्यानंतर अजून 2 फुलटॉस टाकले, त्यांनी मारले नाहीत ते. त्याची आय गेस त्याचा तो अँगल विचित्र आहे. अँगल प्लस स्पेस 144 145 टाकतोय तो प्रत्येक बॉल. सो ते आय गेस लोक एकतर प्री डिसाइडेड असतं की बुमराला अटॅक नाही करायचा, राईट. तो त्यामुळे ते जरी तो वीक बॉल असेल बुमराचा, तरी पण त्याच्यावर अटॅक नाही केला जात. खरं बरंच. आणि बुमराचा माझ्या ते कॉन्फिडन्स आणि त्याची क्लॅरिटी मला अजूनही लक्षात आहे. 19ची फायनल होती मुंबई आणि चेन्नई. त्या फायनलला पण बुमराची बॉलिंग केली होती. इफ यू रिमेंबर, त्या मॅचला मलिंगाला मारला होता बऱ्यापैकी, कृणाल पांड्याला मारला होता वॉटसनने, आणि एकटा बुमरा होता जो अनप्लेबल होता त्यांच्यासाठी. आणि त्यातला आठवतं की बुमरा बॉल टाकला वॉटसनच्या पायाला आणि डिकॉकच्या हाताला लागून बॉल मागे 4ला गेला. राईट राईट. सो तेव्हा पण तू बघशील तर बुमरा इज ते काय म्हणतो ना, धोनी आपण किती त्याच्या कामनेसाठी बुमराने जाऊन काहीतरी बोलले डिकॉकला की शांत केलं होतं की हसत काहीतरी रिप्लाय दिलेला, असं काहीतरी झालं. सो त्या मॅचला तो नंतर बोलला होता की त्याला त्याची जी क्लॅरिटी आहे की त्याला कुठला बॉल कुठे टाकायचा आहे, इव्हन जर नसेल टाकायचा यॉर्कर, ती पण त्याची क्लॅरिटी असते की त्याला यॉर्कर नाही, त्याला फुलटॉस टाकायचा, लो फुलटॉस टाकायचा. सो माझ्या मते दॅट इज व्हेरी फुलटॉस टाकायचं ही क्लॅरिटी नसेल. लो फुलटॉस टाकतो त्याने बरेच टाकले बॉल. आणि मला वाटतं की त्याच्याकडनं तो एक झेन लेवलला आता पोहोचला माझ्या क्रिकेटमध्ये त्याच्या. आता तो लेजंड आहे. त्याला बॅटिंग मध्ये विराट आहे, तर मग बॉलिंग मध्ये बुमरा आहे, तसं आहे ते आता. आणि मेंटॅलिटी वाईज मला असं वाटतं की असं कम्पॅरिझन नाही, पण ही इज वे अहेड विराट ऑल्सो असं मला वाटतं. मेंटॅलिटी क्रुशल मुवमेंटची जी मेंटॅलिटी म्हणतो ना, ती माझ्या त्याच्याकडे विराट, रोहित, टेम्परामेंट वाईज मला ह्याच्या खूप वर येतो माझ्या. कारण त्याचा स्किल तो मुवमेंटला एक्झिक्यूट करतो. तू धोनीला फिनिशिंग टचेस मध्ये फेल होताना बघितलंय, तू विराटला काही काही नॉक्स मध्ये गंटाना बघितलंय, तू रोहितला कधी कधी गंटाना बघितलं असतील, सचिन असेल कोणी असेल. पण मी बुमराला फेल जाताना बघितलं नाही. हे वायर गेलेलं 23 वर्ल्ड कपला पण ही वॉज दी होप. त्याने त्याची बॉलिंग खराब नाही केली, त्याला नसेल मिळाली विकेट, पण त्याने त्याची बॉलिंग खराब नाही केली. राईट. एक तो 17च्या फायनलचा नो बॉल सोडला तर सेल्फिश ट्रॉफीचा, पण ठीक आहे. पण अदर दॅन बुमरा इज माझ्या मते ही इज मास्टर माझ्या मते, त्याच्या क्राफ्ट मध्ये तो बेस्ट आहे. आणि आपण जेव्हा बीजीटीचे व्हिडिओ बनवत होतो, आपण फायनल बाकी बीजीटीचे व्हिडिओ बनवत होतो की इंग्लंडचे व्हिडिओ बनवत होतो, तेव्हा आपण हे पण बोललेलो की पहिला इंडियन बॉलर आहे, पेसर आहे की ज्याला फेस करताना लोकांची फाटते. खरं, लोकांना स्वप्न पडतात की बुमराला फेस नाही केलं पाहिजे आपण काही झालं तरी. सो हा पहिला इंडियन बॉलर आहे ज्याच्या बाहेरच्या देशामध्ये फाडून ठेवले त्याने. सिराजने पण बुमराची सिराजचा चेहरा बघितला की नाही मॅच चालू, त्याचे 2-3 शॉट्स होते, बिचारा जामच रुसलेला होता, खेळला नाही म्हणून. असं मला असं वाटतं की त्याची फाटली पडते मॅच मध्ये, कारण खूप मॅच कशी जात होती. अच्छा, त्यांच्या बॅटिंग वरती तर मला आज भीती वाटत होती एका माणसाची, बटलरचं. आणि सगळ्यात कसं तेच रील चालू लोकांचे चालू होते की काय म्हणतो ना, मला इराणच्या वॉरची भीती नाही, मला टेन्शन आहे या खांद्याचं. आणि सकाळ इतकी लोकांची त्यांनी फाडून त्या रील्सने फाडून ठेवली होती ना. आणि बटलरने ज्या प्रकारे अटॅक केला होता स्टार्टला, अर्षदीपला म्हण किंवा हार्दिक पांड्या 2-3 त्याने शॉट्स मारले. सो मला बटलरची थोडीशी भीती वाटत होती. नाही, बटलरची भीती मला पण वाटत होती. मी 3-4 वेळा तिथे स्टुडिओवर बोललो की भाई बटलर आहे, आज बटलर चलेगा, आणि तो चालला पण बरं. त्याला वरून नाही काढला, वरून फक्त त्याला. पण तेच आहे बटलरचं, मी जेवढं ऑब्झर्व केलं तर एवढ्या वर्षात की तो फ्लॉप गेला की फ्लॉप जातो, आणि बॉल जिथे हल्ला
तिथे त्याची विकेट जाते. मग ते स्पिन होऊ दे किंवा स्विंग होऊ दे. भुवनेश्वरने एवढ्या वेळा खोललाय त्याला इन स्विंगवर, आणि आज पण गुगलीवर आउट झाला तो बॉल. आत आला, कट झाला बॉल प्रॉपर, तेव्हा त्याला कळलंच नाही बॉल केवढा हात येणार. ऍक्च्युली बॉल खूप जास्त स्पिन झाला वरुण चक्रवर्ती, ते पण आहे क्रेडिट गोष्ट टू वरुण चक्रवर्ती. आणि इव्हन त्यावरला त्याने चांगलं स्वतःला कंट्रोल केलं, कारण 3-6 लागोपाठ ऑलरेडी. एक्झॅक्टली. हा, पण त्याचं पण असं झालं की भाई मिळाली विकेट, हात जोडले आणि तीच मिळाली, नंतर काही नाही मिळालं. आणि तू नोटीस केलं असशील तर सॅमसंगने त्या बॉलच्या आधी जाऊन, की त्याच्या एक बॉल आधी जाऊन त्याला काहीतरी सांगितलं, 6 पडला त्याला, त्याच्यानंतर मग त्याने ती विकेट काढली. सो सॅमसंगला त्याने असं केलं, थँक्स वगैरे. सो सॅमसंगची ती बाजू पण आहे की थोडी कॅप्टनशिप. आणि सॅमसंग इज अ गुड लीडर, राजस्थान बऱ्यापैकी बरी सांभाळली. राईट. आणि आता चेन्नई पण सांभाळेल कदाचित. आय विश तोच सांभाळेल चेन्नई. असो. तर बेथेलची इनिंग भाई, अजून बेथल माहिती मेन टॉपिक. अजून अवतीभोवती कोणी होतं का इंडियातनं वगैरे? अजून कोण राहिलं? अक्षर पटेलची फिल्डिंग तर होतीच ऑब्व्हियसली भाई, ते राहिलं आपलं बोलायचं. अक्षर पटेल ती जी कॅच घेतली ती आपण 3 कॅचेस आहेत अक्षर पटेल. त्यानंतर एक त्याची सिंपल काढली, जी पहिली काढली ती फिल सॉल्टची, आणि जी तिसरी कॅच काढली विल जॅक्सची, ती सूर्यासारखीच एक सूर्याची. हा, मी तेच बोलणार, फायनलची सूर्याची कॅच आणि सेमीफायनलची अक्षरची कॅच कोण विसरणार नाही. इट्स लाईक कपिल देव इन 1983. खूप मागे नाही चाललंयस तू. असो. हा, नाही पण ती पण केवढी वेल एक्झिक्युटेड होती. त्याला कळतं की भाई कॅच कम्प्लीट झालाय, पण त्याचा ऑफ बॅलन्स गेला, मग समोर दुबे दिसला, दुबेकडे फेकला. ते प्रेझेन्स ऑफ माइंड पण तेवढंच चांगलं आहे. राईट. त्याने आय गेस ती शेवटची पण काढलीच ती बेथलची कॅच. हा, एक बसता राहिली. जस्ट आज तो गॉड होता. आज त्याचा मॅन ऑफ द मॅच तिकडेच होता. त्याने ती जर कॅच काढली, हा भाई, मॅन ऑफ द मॅच घेऊन गेला असतं. अक्षर पटेल घेऊन गेला असतं. आज संजूला दिला ना, मग त्याला संजूने दिलं असतं. संजूला दिलं. ऍक्च्युली माझ्यासाठी तरी आता संजूची इनिंग आहेच महत्वाची, मी त्याला अजिबात कमी लेखत नाही, पण माझ्यासाठी 2 मॅन ऑफ द मॅच आहेत, एक तर बुमराह आणि अक्षर पटेल. कारण की मग त्यांना ते मुंबई इंडियन्स करते ना ड्रेसिंग रूम मॅन ऑफ द मॅच, ते करतात. मेडल नीता बाबी येऊन देतात ते. हा, सो आणि इंडियन मधून अजून कोण होतं? इंडियामधनं एक तर संजूची इनिंग खूप क्रुशल होती. हार्दिक पांड्याची त्या मुवमेंटला त्याने टाकलेली बॉलिंग खूप महत्वाची होती, कारण हार्दिक पांड्या खूप लिमिटेड बॉलर आहे, आणि त्याला पहिला बॉल हार्दिक पांड्याने वर पण चांगली बॉलिंग केली पाहिजे. फिल सॉल्टची विकेट त्याने चांगली काढली होती. त्याला इव्हन वरनं एक बॉल टाकला बटलरला, प्रॉपर असा कट झाला बॉल, आणि बटलर पूर्ण ओपन झालेलं तेव्हा बॅटिंग करताना. सो हार्दिक पांड्या इज अन अंडररेटेड बॉलर. जेव्हा तो गुड लेंथ हिट करतो ना भाई, तेव्हा तो गॉड लेवलला ऑपरेट करतो. आणि हार्दिक पांड्या पण माहिती मॅन ऑफ द टुर्नामेंटच्या ह्याच्यामध्ये आहे, लीग मध्ये आहे. असू शकतो. पण ते आता फायनलला कळेल. आता आपण जेकब बेथलच्या बॅटिंग बद्दल बोलूया. मला खरंच असं वाटतं की 253 खूप आहे, आणि मला वाटतं की इंग्लंडमध्ये येणारच नाही. पण तो ज्या नाही, मला हे कधीच नव्हतं वाटलं. मला बॉल 1 पासून, म्हणजे इंडियाच्या बॅटिंग पासून हेच वाटत होतं की ही मॅच टफ होणार आहे. नाही, तेव्हा वाटत होतं मला पण जेव्हा त्यांचा चौथा विकेट पडला, कोण तो टॉम बॅन्टन गेला, तेव्हा मला वाटलं की इंडिया आता ही मॅच घेऊन जाईल. पण मला थोडंसं हे पण वाटतं की सूर्यकुमार यादवची कॅप्टन्सी थोडीशी मला वीक वाटते. मला असं वाटतं, कारण मला इन जनरल जेव्हापासून सूर्यकुमार कॅप्टन झाला ना, तेव्हापासून कॅप्टन एक दिसून येतो ना. तुला धोनीच्या कॅप्टनशिप मध्ये धोनी दिसून येतो, विराटच्या कॅप्टनशिप मध्ये तुला विराट दिसून यायचा, रोहितच्या कॅप्टनशिप मध्ये पण तुला रोहित दिसून येतो. तसं सूर्यकुमारच्या बाबतीत होताना तुला गंभीर दिसून येतो. हा, एक्झॅक्टली माय पॉइंट. तुला गंभीर दिसून येतो की प्रत्येक ओव्हरच्या मध्ये येऊन गंभीर काहीतरी पण सांगत होता की हे स्पिनर्स करायचं. आणि सूर्य स्ट्रॅटेजी वाईज पण मला माहित नाही, आता ते आपल्याला कळत नाहीये की ते नाहीच आहे. रोहित शर्माच्या तुला कळायचं की स्ट्रॅटेजीज आहेत भाई, हे असं हे तसं. सूर्याचं तसं आहे का मला अजून कळत नाही. नो डाऊट त्याने असं वाटलं की जेव्हा टॉम बॅन्टन गेला ना, तेव्हा इट वॉज अ पॉइंट जिथे बुमराह राहून मॅच पॅक करायला हवी होती आपण. मग एक तर त्याने विल जॅक्सला काढलं असतं किंवा त्याने बेथलला तरी काढलं असतं, पण त्या मॅचला इंडियाने ती मॅच लांबवली. माझ्या लांबवली. आयडिया ही होती माझ्यामध्ये की मॅच जाऊन शेवटी बुमराह आपल्याकडे मॅच निघणार आहे, आणि 200 खूप स्कोर आहे असं त्यांनाही वाटलं होतं. पण बॅथल आणि त्या जॅक्सने ज्या पद्धतीने कॅल्क्युलेट करून ती पार्टनरशिप केली, 35 बॉल 66, मग बघशील तर 200च्या स्ट्राईक रेटने केले. असं काही भारी नाही, खूप नाहीये, पण ते इतकं स्मूथ गेले ना ते लोक. तुला ते कधी मॅच मध्ये आले कळलंच नाही. एका पॉईंटला 35 बॉल 70 हे इक्वेशन होतं, जे T20 खूप गेटेबल आहे. 30 बॉल 70 सॉरी, जे खूप गेटेबल इक्वेशन आहे. राईट. आणि बॅथलची इनिंग ज्या पद्धतीने, मित्रा, माझं काय म्हणतात, माझी काय भविष्यवाणी खरी ठरली नाही. तुझी स्वतःच्या आयुष्याबद्दल का नाही कधी खरी ठरली, मला ते नाही कळत. कळेलच थोडे दिवस ए मित्रा, दीपक बघतोस ना रे, असं दिसते काहीतरी उलाढाल दिसते. असो.
तर बॅथलने 8 फोर्स आणि 7 छगे मारलेत. बाय सॅमसनने पण तेवढंच केलं होतं. आणि पण बेथेल खूप कमालीचा बॅट्समन वाटतो मला तो. आय गेस आणि हॅरी timing. ब्रूक आणि आता त्यांचा जो स्क्वॉड बनतोय यंगस्टर्सचा, हॅरी ब्रूक, बेथेल आणि मग बटलर त्यांना सपोर्ट करण्यासाठी, आणि अजून कोण आहे त्यांच्यात, तो फिल सॉल्ट म्हण, नंतर मग विल जॅक्स म्हण, हे जी काही चांडा चौकटी एकत्र येते ती इन जनरल T20 इंटरनॅशनल मध्ये खूप कमाल वर्क होईल येत्या आणि काळात. बेथल मला खूप क्लीन स्ट्रायकर वाटला. म्हणजे त्याने एकही रॅश शॉट, रिव्हर्स रॅश शॉट हा असू शकतो, पण तो जाम कडक खेळत होता. आणि तो इन जनरल खूप असा सेन्सिबल, खूप कंपोज आणि खूप प्युअर बॅट्समन वाटला मला तो. म्हणजे त्याने मला रादर ब्रूक पेक्षा जास्त तो आवडतो बॅट्समन म्हणून. त्याची बॅटिंग म्हणून तो जास्त आवडला मला. ऑब्व्हियसली. आणि तो त्याने ते माहितीये ना 2-3 तू बॉल बघशील तर ते शॉर्ट बॉल नव्हते, त्याने बनवून मारले ते पुल शॉट त्याने केले ते. त्या दिवशी मी रील बघत होतो की 2022 की 21च्या वर्ल्ड कप मध्ये तो त्याचा क्राऊड मधला रिॲक्ट करतो, क्राऊड मधला व्हिडिओ त्याचा व्हायरल झालेला की तो इंग्लंडची मॅच बघत होता आणि त्याचा कोणतरी एक पार्टनर होता बॅटिंग वाला, ते दोघं बघायला आलेले आणि आता तो इंग्लंडसाठी खेळतोय. पण बेथल रादर मला असं वाटतं की कधी कधी माहिती मॅन ऑफ द लुझिंग कॉज मध्ये देतात. आज मला बेथलला देतील असं मला वाटलं होतं, पण सॅमसन वॉज क्लोज इनफ. 89 आणि 106 मध्ये काही फार फरक नाहीये. सो कदाचित त्यामुळे सॅमसनला गेलं असेल. पण ती इनिंग पण खूप क्रुशल होती माझ्यामध्ये. आणि नंतर मग खाली सॅम करन बरोबर त्याने 50 रनची पार्टनर. तेव्हा मला थोडं वाटलेलं की भाई जाते मॅच आता, पण मग तेच सॅम करनने थोडं लेझी खेळायला गेला, थोडं फक्त टायमिंगच्या जोरावर मारायला गेला आणि मग तिलक वर्माकडे बॉल पण खूप लो होता. हा एक्झॅक्टली, त्याने जास्त एफर्ट नाही टाकला, फक्त टाइम करायला गेला आणि मग पंच सारखं झालं आणि मग तिलक वर्माने कॅच घेतला. जेव्हा की थोडा जरी अजून जोर असता तर गेला असता, पार झाला असता. तर हार्दिक पांड्याचा फुल टॉस खरं वाचला हार्दिक पांड्या तिथे. पण त्याने एक तर तो यॉर्कर टाकला कोणा तरी माहिती त्या ह्यालाच, कोणतो होता ओव्हरटनला, तो असं बाहेर आला, त्याने बॉल बाहेर टाकला. हार्दिक पांड्या इन जनरल मला वाटतं की खूप शांतपणे आणि खूप त्याने डोकं लावून बॉलिंग टाकली. त्याला माहिती त्याची स्किल्स कमी आहेत, सो त्याने व्यवस्थित बॅट्समन बघून त्याचे पाय बघून त्याने बॉलिंग केली. त्याचा एक पहिला बॉल बघशील त्याने ओव्हरपिच नव्हता ऍक्च्युली, त्याने बेथलने मारला चांगला. तो जो एक छगा सोडलाच त्याला मारलेला. अदरवाईज हार्दिक पांड्याने कमालीची बॉलिंग केली असं मला वाटतं. इन जनरल ही टुर्नामेंटच त्याला इन जनरल तो भारीच खेळतो टुर्नामेंट्स मध्ये. हा राईट, त्याचा पण सक्सेस रेट चांगला आहे खूप टुर्नामेंट्स मधला वगैरे. खरं. येस. आणि अजून काय होतं, अजून अर्शदीपची बॉलिंग. अर्शदीपने मध्ये खूप चांगले बॉल केले, पण त्याचे काही वाईट बॉल इतके वाईट होते की एक शेवट सेकंडलाच की त्याला एक चौका पडला, त्याचा अख्खा टॅली खराब झाली. पण त्याने पण चांगली बॉलिंग केली होती. त्याने स्पेशली विल जॅक्सला 3 वाईट टाकले, ते वाईट पडले, पण ती बॉलिंग चांगली होती त्याची. राईट. अर्शदीप पण आय गेस T20 मध्ये आता प्रॉपर सेट झालेला आपला प्लेअर. येस. सिराज बाहेर बसलाय ना. सिराज विचार आता डिरेक्ट 27चा वर्ल्ड कप खेळेल वाटतं सिराज. त्यात पण तुला माहित नाही ते वन डे खेळणार. वन डे मध्ये मग तेव्हा हार्दिक पांड्या पण इन होईल, तेव्हा बुमरा पण इन होईल, रोहित आणि विराट पण इन होतील. बाय द वे आज मॅच बघायला कोण आलेलं? कोण आलं होतं? थाला फॉर अ रिझन गाईज. रोहित शर्मा पण आला होता. त्याने बॉल वगैरे त्याने असं ते स्टार्ट केली प्रोसिजर. त्या ट्रकवर डीपी वर्ल्डच्या ट्रकवर ठेवलेलं. बाय द वे ट्रॉफी घेऊन किती रनने जिंकले इंडिया? किती रन जिंकले? हेट्रेड, प्युअर हेट्रेड. नाही मला माहिती, मी दिलं नाही. अरे 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 अरे, किती रन जिंकले? 7 रनने जिंकले. का जिंकले 7 रनने? का एकच कारण आहे मित्रा. काय माहितीये सगळ्यांना, माहितीये सगळ्यांना, लोकांना माहिती. आज रोहित लग्न होतं. कोणाचं? आज अर्जुन भावाचं लग्न होतं. डिरेक्ट तिथूनच आलेले. साक्षीचे कपडे मला तसेच वाटत होते. लग्न झालं आता. चला भाई पटकन जेवून निघूया, मॅचला जिरवूया. आहेर आपण रूम मध्ये जाऊन देऊया, रिसेप्शनला थांबूया नको, तेव्हा होतं वाटतं. सगळे तिथूनच आलेले. इन जनरल वाटतं वाईब खूप चांगली होती. एक तर रोहित होता, धोनी होता, खूप लोक आलेले. अनिल कपूर आलेला, वरुण धवन आलेला, असतातच मुंबईत. रणबीर कपूर होता, आलिया भट होती, अल्लू पण होती आमची. अंबानी कोण? आलिया. अंबानी होते. सो या इन जनरल एकदम मुंबईतला माहोल नेहमीच चांगला असतो. KL राहुल होता. KL राहुल अजून कोणतरी होतं. KL आणि अजून कोण असतं? KL आणि फॅफ होता. KL आणि फॅफ एकत्र बसले होते. अच्छा, तो फॅफ होता. त्याला ओळखलंच नाही मी. सो कालच भेटलेला. अण्णा पण होता माझ्यामध्ये. सासरे बुवा पण होते त्याचे. नाही, त्याला नाही बघितलं. सो ओव्हरऑल मुंबईमध्ये वर्ल्ड कप फायनल का व्हावी याचं कारण आज कळलेलं आहे. एकतर त्या अहमदाबादच्या स्टेडियमला आत्ताच लिंबू मिरची लावून ठेवा भाई. 8 तारखेची वाट नका. तू ती रील बघितलीस ना? कोणती? की इराण को पता तो US का मिलिटरी बेस यहाँ पे अहमदाबाद स्टेडियमला. सो
आणि अजून काय आहेत वेगळे आजच्या मॅच बोलण्यासारखं? माझ्याकडे आजच्या मॅच बद्दल बोलण्यासारखं काही नाहीये. ओव्हरऑल इट वॉज अ ग्रेट मॅच, टीम एफर्ट. एक सेमीफायनल म्हणून खूप आयडियल मॅच होती, Yes. अनलाईक साऊथ आफ्रिका वर्सेस न्यूझीलंड जी खूपच वन खूप one-sided साइडेड झाली. आता थोडी माझी फाटली आहे न्यूझीलंड बरोबर फायनल खेळताना. जे काही ओपनिंग आणि वन डाऊन जे काही खेळतात ते लोक तोडफोड, फिन ॲलन आणि तो दुसरा कोण आहे? फिन ॲलन, टीम सायफर्ट आणि खाली रवींद्र, मिचेल, जाऊ दे, नको मोजूस, मग त्यांचं टेन्शन आहे जरा फायनलला. आणि त्यांची बॉलिंग पण स्ट्रेसफुल आपल्याकडे. येस, आणि तुम्ही सुद्धा आम्हाला कळवा की तुम्हाला आजची मॅच कशी वाटली, कालची सेमीफायनल तुम्हाला कशी वाटली, आणि फायनल बद्दल तुम्हाला काय वाटतंय, कोणाचे जास्त चान्सेस वाटतात ते सगळं आम्हाला कमेंट्समध्ये लिहून पाठवा. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मांडीला खाजला, क्रिकेटवरचा पहिला मराठी पॉडकास्ट. येस.